जय हिंद. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ P21 म्हणजेच B.Ed विशेष शिक्षणक्रम 2026-29 साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व अर्जदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण विद्यापीठाच्या प्रवेश पोर्टलवर आता सर्वसाधारण गुणवत्ता यादी म्हणजेच पात्र अर्जदारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे आणि तुम्ही या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज केला असेल तर तुमचे नाव या यादीमध्ये आहे का, तुमचा क्रमांक काय आहे, तुम्हाला किती गुण मिळाले आहेत आणि गुणवत्ता यादीमध्ये तुमची स्थिती काय आहे हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या व्हिडिओमध्ये आपण अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही गुणवत्ता यादी कुठे पाहायची, ती कशी तपासायची, यादीमध्ये दिसणाऱ्या माहितीचा अर्थ काय आहे हे सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. ही माहिती P21 B.Ed विशेष शिक्षणक्रम 2026-29 संदर्भातली आहे. प्रवेश पोर्टलवर B.Ed विशेष शिक्षणक्रमासाठी विशेष प्रक्रिया सुरू असल्याचे दिसत आहे आणि त्यामध्ये प्रवेश संदर्भातील विविध महत्त्वाचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्यामध्ये सूचनापत्रे, सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि उमेदवारांनी दावा केलेल्या गुणांची यादी असे महत्त्वाचे पर्याय दिसत आहे. आता आपण सर्वप्रथम ही सर्वसाधारण गुणवत्ता यादी विद्यापीठाच्या पोर्टलवर कशी तपासायची ते पाहू. सुरुवातीला तुमच्या संगणक किंवा मोबाईलमध्ये ब्राउझर उघडा. या ब्राउझरमध्ये गूगलमध्ये YCMOU सर्च करा. YCMOU सर्च केल्यानंतर येणाऱ्या पर्यायांपैकी YCMOU.digitaluniversity.ac या पर्यायाला क्लिक करा. पुढे तुमच्यासमोर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ दिसणार आहे. या संकेतस्थळावर ॲडमिशन किंवा क्लिक हिअर ॲडमिशन या पर्यायांना क्लिक करा. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर विविध कार्ड ओपन होणार आहे. या पर्यायांपैकी तुम्हाला P21 B.Ed विशेष शिक्षणक्रम या कार्डवरील बटनाला क्लिक करायचे आहे. या बटनाला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर P21 B.Ed विशेष शिक्षणक्रम संदर्भातील सूचनापत्रे, महत्त्वाच्या बाबी दिसणार आहे. यापैकी आपल्याला सर्वसाधारण गुणवत्ता यादी या पर्यायाला क्लिक करायचे आहे. विद्यापीठाने या पर्यायाच्या अंतर्गत अर्जदारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी उपलब्ध करून दिलेली आहे. सर्वसाधारण गुणवत्ता यादी या पर्यायामधील बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर B.Ed विशेष शिक्षणक्रम 2026-29 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी उघडेल. या यादीमध्ये पात्र अर्जदारांची माहिती क्रमानुसार दिलेली आहे. यामध्ये गुणवत्ता क्रमांक, अर्ज क्रमांक, अर्जदाराचे नाव, लिंग, प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची स्थिती, जन्मतारीख, विशेष आरक्षण, पात्रता, पदवीचा निकाल, दिनांक, पदव्युत्तर पदवी, पदवीचे गुण आणि विविध अतिरिक्त गुणांचा तपशील दिलेला आहे. येथे सर्वात आधी गुणवत्ता क्रमांक म्हणजेच गुणवत्तेच्या क्रमाने अर्जदाराचा क्रमांक दिलेला आहे. उदाहरण, स्क्रीनवर पहिल्या अर्जदाराचा गुणवत्ता क्रमांक 1 असा दिसत आहे. त्यानंतर अर्ज क्रमांक दिलेला आहे. हा तुमच्या प्रवेश अर्जाशी संबंधित महत्त्वाचा क्रमांक आहे. त्यामुळे यादी तपासताना तुमचा अर्ज क्रमांक जवळ ठेवला तर तुमचे नाव शोधणे अधिक सोपे होईल.
यानंतर अर्जदाराचे नाव दिले आहे, त्यानंतर लिंग, प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच EWS बाबतची माहिती, जन्मतारीख आणि विशेष आरक्षणाची माहिती दिसते। त्यामुळे तुमच्या अर्जामध्ये भरलेली मूलभूत माहिती आणि गुणवत्ता यादीमध्ये प्रदर्शित झालेली माहिती यामध्ये काही फरक आहे का हे देखील तुम्ही काळजीपूर्वक तपासू शकता। यानंतर पात्रता या स्तंभामध्ये अर्जदाराचे संबंधित पात्रता दर्शवली आहे। पुढे पदवीचा निकाल, दिनांक, पदव्युत्तर गुण, पदवीचे गुण यांसारखी शैक्षणिक माहिती दिलेली आहे। आता या यादीतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे विविध अतिरिक्त गुणांचे स्तंभ। यामध्ये विद्यापीठाच्या प्रमाणपत्र गुण, विद्यापीठाचे डिप्लोमा गुण, विद्यापीठाच्या पदवीचे गुण, विद्यापीठाच्या पदव्युत्तरचे गुण, PhDचे गुण असे विविध गुण दिलेले आहे। याशिवाय प्रमाणपत्राचे गुण आणि शेवटी एकूण गुण म्हणजेच टोटल स्कोर दिलेला आहे। उदाहरण म्हणून स्क्रीनवर पहिल्या अर्जदारासाठी पदवीचे गुण 66, पदव्युत्तर गुण 6, त्यानंतर विद्यापीठाच्या विविध पात्रतेनुसार मिळाले अतिरिक्त गुण व इतर गुण दर्शविलेले आहेत। शेवटी या सर्व संबंधित गुणांची एकत्रित बेरीज म्हणून एकूण गुण 122 असे दिसत आहे। मित्रांनो, येथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या। गुणवत्ता यादीमध्ये फक्त तुमचे नाव आहे की नाही एवढे तपासायचे नाही, तर तुमचा गुणवत्ता क्रमांक, एकूण गुण देखील तपासायचे आहे। कारण गुणवत्ता यादी ही अर्जदाराच्या गुणवत्तेनुसार तयार केलेली असते। त्यामुळे तुमचे नाव किंवा अर्ज क्रमांक शोधल्यानंतर तुमचा गुणवत्ता क्रमांक आणि एकूण गुण काळजीपूर्वक नोंदवून ठेवा। ही प्रक्रिया पुन्हा एकदा अगदी सोप्या पद्धतीने सांगतो। सर्वप्रथम Google उघडा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ उघडा। प्रवेश विभागामध्ये P21 B.Ed विशेष शिक्षणक्रम 2026-29 निवडा। त्यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादी हा पर्याय शोधा। गुणवत्ता यादी पहा या बटणावर क्लिक करा। त्यानंतर पात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी तुमच्यासमोर येईल। त्यामध्ये तुमचा अर्ज क्रमांक, नाव शोधा, तुमचा गुणवत्ता क्रमांक तपासा, तुमचे नाव व इतर वैयक्तिक माहिती, प्रवर्ग, विशेष आरक्षणाची माहिती, शैक्षणिक गुण तपासा, विविध अतिरिक्त गुण तपासा, शेवटी एकूण गुण म्हणजेच एकूण गुणांची नोंद ठेवा। त्यानंतर तुमची नोंद योग्य असल्याचे दिसल्यास पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यापीठाच्या अधिकृत सूचना आणि निवड यादीवर लक्ष ठेवा। पुढे निवड यादी लवकरच पब्लिश होणार आहे। मित्रांनो, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिकृत पोर्टलवरील माहितीच अंतिम संदर्भ म्हणून पाहणे। समाज माध्यमांवर किंवा इतर ठिकाणी फिरणाऱ्या अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नका। तुमचा अर्ज क्रमांक, गुणवत्ता क्रमांक, एकूण गुण, पुढील निवड यादी याची माहिती स्वतः तपासा आणि शक्य असल्यास संबंधित यादीची प्रत तुमच्याकडे सुरक्षित करून ठेवा। तुम्हाला अशाच प्रकारे B.Ed विशेष शिक्षणक्रम प्रक्रियेसंदर्भात गुणवत्ता यादी, निवड यादी, प्रवेश निश्चिती, विद्यापीठाच्या नवीन अधिकृत सूचना वेळेवर आणि सोप्या मराठी भाषेत समजून घ्यायच्या असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ संबंधित अर्जदारांपर्यंत पोहोचवा। तुमचे नाव सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये आले आहे का? तुमचा गुणवत्ता क्रमांक किती आहे? किंवा पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी काही प्रश्न असेल तर तो खाली नक्की विचारा। जय हिंद। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आपले प्रश्न, सूचना, अभिप्राय ह्या व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका। ह्या व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक, शेअर केले नसेल तर लाईक व शेअर करा। या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि शेवटी थँक्स फॉर वॉचिंग।